श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिन घरी पूजा कशी करावी जाणून घ्या. विधी आणि साहित्य. संपूर्ण देश अयोध्येतील नवीन मंदिरात रामलल्लाची लोबस्वानी मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना बघण्यासाठी उत्सुक आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाणं शक्य नाही. अशा वेळी रामलल्ला प्राण प्रतिष्ठा दिनी घरी रामाची पूजा कशी करावी किंवा कशी करायची जाणून घ्या. अयोध्येत 22 जानेवारीला नवीन मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापनेचा तो ऐतिहासिक क्षण देशवासीय याची डोळी पाहण्यासाठी उत्सुक आहे. देशात सोमवार 22 जानेवारीचा दिवस दिवाळीसारखा असणार आहे. प्रत्येकाला अयोध्येत जाऊन रामाचं स्वागत करता येणार नाही. त्यामुळे प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशभरातील राम मंदिरांमध्ये विशेष पूजा, भजन, हवन, भंडारा आदी कार्यक्रम करण्यात येणार आहे. याशिवाय राम भक्तांना त्यांच्या घरी प्रभू रामाची पूजा करून पुण्य प्राप्त करता येऊ शकतं असं पंडित सांगतात. या दिवशी प्रत्येक घरात रामज्योती प्रज्वलित होणार आहे. अशा वेळी घरात राहून रामाचं स्वागत आणि पूजा कशी करावी याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुमच्या घरी रामलल्लाची मूर्ती नसेल तर 22 जानेवारीच्या शुभमुहूर्तावर नवीन मूर्ती घरी आणा. त्यानंतर अभिजित मुहूर्तावर तुमच्या घरातील मंदिरात रामलल्लाचा अभिषेक करून पूजा करा. नवीन मूर्तीच्या अभिषेकासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे. कारण त्याच वेळी अयोध्येच्या राम मंदिरात प्रभू रामांचा अभिषेकही करण्यात येणार आहे. मूर्तीची स्थापना केल्यानंतर मूर्तीमध्ये दैवी उपस्थितीला आमंत्रित करण्यासाठी मंत्रांचं पठण नक्की करा. रामलल्लाच्या पूजेसाठी कोणते साहित्य वापरायचे आहे ते देखील आपण पाहूयात. सुपारी, उपमणिबंध, कलावा, कुंकू, अक्षता, तांदूळ, गंगाजल, तांब्याच्या पेल्यात जल, श्रीरामाची प्रतिमा, शुद्ध तूप, धूप, अगरबत्ती, चंदन, फुले, फळे, मिठाई, कापूर, घंटी, पूजा थाळी, अगरबत्ती इत्यादी साहित्य रामलल्लाच्या पूजेसाठी तुम्ही घरी पूजा करत असताना वापरायचे आहे. 22 जानेवारीला सकाळी लवकर उठून प्रभू रामाचं स्मरण करून लवकर आंघोळ करा. शक्य असल्यास पिवळे, भगवे किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करा. नंतर पूजास्थान स्वच्छ करा. गंगाजल शिंपडून शुद्ध करा. पूजास्थळ उत्तर आणि पूर्व दिशेचा मध्यभाग म्हणजे घरातील ईशान्य कोपऱ्यात असावं हे लक्षात ठेवा. ईशान्य भाग शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. येथे छोटेखानी देव्हारा असावा. पूजास्थळावरून जुनं सामान, शिळी, फुलं, फुलमाळ काढून टाका. आता देव्हाऱ्यातील सर्व देव धुवा. प्रतिमा पुसून घ्या. स्वच्छ वस्त्रे धारण करून घ्या. आता पाटावर किंवा चौरंगावर लाल कापड परिधान करा. त्यावर श्रीरामाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करा. एक लक्षात ठेवा, प्रतिमा किंवा मूर्ती ही पूर्वाभिमुख असावी. पूजा करण्यापूर्वी हातात जल घेऊन पूजेचा संकल्प सोडावा. मूर्तीला जलाभिषेक करून पंचामृताने न्हाऊ घाला. रोळी, अखंड फुले अर्पण करा. तुपाचा दिवा लावावा. धूपबत्ती, अगरबत्ती चेतवावी. कुंकू, अक्षता, चंदन, फुलं, फळं, मिठाई, पंचामृत, खीर रामाला अर्पण करावी. शेवटी कापूर पेटवावा आणि आरती करावी. हे लक्षात ठेवा की भगवान श्रीराम सोबतच हनुमानजींचीही पूजा करा. यानंतर हनुमान चालीसा, रामचरितमानस किंवा किमान सुंदरकांड पाठ नक्की करा. शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद वाटप करावा. पूजेनंतर घरामध्ये कापूर आणि तुपाचा दिवा लावा. या खास दिवशी कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरू द्या. यासोबतच संध्याकाळी संपूर्ण घरात दिवे लावून दिवाळी साजरी करावी.
या दिवशी संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वारावर तुपाचा दिवा नक्की लावा. हे भगवान श्रीरामाच्या आगमनाचं प्रतीक मानलं गेलं आहे. रामलल्लाची पूजा केल्याने काय लाभ होतात? रामलल्लाची पूजा केल्याने प्रभू राम, माता सीता आणि हनुमानजी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. प्रत्येक कामात यश मिळतं आणि घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. या गोष्टींना आम्ही कोणताही दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय श्रीराम. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून